जे बदमाश सरकार आहे आणि सरकारकडून कुठे ट्रक पेट्रोलची घटना लष्करी सामानात घेऊन जात असताना ट्रक पेट्रोलची घटना जशी झालेली आहे तशाच पार्श्वभूमीवर अशा अत्यंत किळसवाण्या घटना या घडत आहे। त्यामुळे खरात प्रवृत्ती या सरकारच्या माध्यमातून कुठेतरी बळावलेली आहे, हेच या प्रकरणाच्या माध्यमातून दिसले आहे। आम्ही आमचा उमेदवारी अर्ज हा त्यांनी केलेल्या अनुरोधाच्या अनुषंगानं आणि श्रद्धांजलीच्या पार्श्वभूमीवर आम्ही वापस घेतलेला आहे। आमचा त्यांना पाठिंबा नाही। बारामतीकर जनता सतत विवेकबुद्धीने त्यांचा निर्णय ते घेते। अशोक खरात जो है भोलू बाबा, तो सरकार एनकाउंटर से मार देगी ऐसा उन्होंने सवेरे ट्वीट किया है, क्या उसकी संभावना हम नकार नहीं सकते, क्योंकि इसके पहले भी एक कीड़े गुरुजी जो है उन्होंने भी इसी प्रकार से बात की थी। दादा या ठिकाणी रोहित पवार अजित पवारांच्या मृत्यू संदर्भात सातत्यानं संघर्ष करताना पाहायला मिळते। मात्र त्यांनी आता एक मोठं स्टेटमेंट केलं की सत्तेतला एक मोठा पक्ष एक लहान मित्र पक्षाचा या ठिकाणी स्वीकार करणार। अशी अनेक दिवसांपासूनची जी चर्चा आहे त्याचा त्यांनी केलेला तो सुतोवाच आहे। भारतीय जनता पक्ष हा मित्र पक्षांना पण घेऊन कृत करतो असा त्यांचा एकंदरीत मागचा इतिहास आहे। जनगणना सुरुवात झालेली आहे, ओबीसीची मात्र जनगणना होत नाही असं सांगितलं। ओबीसीची जनगणना करावीच लागेल, आम्ही करण्याकरता भाग पाडू। काय भूमिका असेल पुढे आंदोलनात्मक भूमिका घेणार आहे? आज निश्चित का आम्ही भाग पाडू, याच्यातच सर्व काही आलं। लाडक्या बहीण योजनेसाठी ई केवायसी करण्यासाठी महिलेकडे शरीर सुखाची मागणी करण्यात आली आहे। कसं पाहतात तुम्ही या संदर्भात? जे बदमाश सरकार आहे आणि सरकारकडून कुठे ट्रक पेट्रोलची घटना लष्करी सामानात घेऊन जात असताना ट्रक पेट्रोलची घटना जशी झालेली आहे तशाच पार्श्वभूमीवर अशा अत्यंत किळसवाण्या घटना या घडत आहे। त्यामुळे खरात प्रवृत्ती या सरकारच्या माध्यमातून कुठेतरी बळावलेली आहे, हेच या प्रकरणाच्या माध्यमातून दिसून येतं। आज ओबीसी मेळावा या ठिकाणी झाला, मात्र मध्यंतरी ओबीसी मराठा हा वाद टोकाला गेला होता। कसं पाहतात? अशा पद्धतीनं जाती जातीत धर्माधर्मात भांडणं लावण्याचं जो भाजपची जो डाव आहे, कुटील डाव आहे, त्या कुटील डावाला गत काळामध्ये आपल्याला दुर्दैवानं यश आलेलं बघायला मिळालं। मात्र आता लोकांनी सगळं समजून घेतलंय आणि अशा प्रकारे न करता सर्वांनी गुण्यागोविंदाने राहत असताना जातीनिहाय जनगणनेचा जो फॉर्म्युला काँग्रेसचा आहे त्या अनुषंगानं आता आरक्षणाच्या सर्व प्रश्न आपण सोडू या दिशेनं सर्वांचं जवळपास एकमत झालेलं आहे। आशा भोसले यांनी दीर्घकाळ संगीताची मोठी सेवा केली। संगीत क्षेत्रामध्ये आपल्या अलौकिक शैलीच्या माध्यमातून त्यांनी फार मोठं त्यांचं एक योगदान आहे। अनेक गीत गायन त्यांनी केलेलं आहे। त्यांच्या पल्लेदार गायन शैलीच्या अनुषंगानं शब्दप्रधानगी जी आहे ती लोकांच्या समोर आली आणि आपलं एक आगळं वेगळं अस्तित्व हे आशा भोसलेजींनी स्थापन केलं। त्यांचा जो संघर्ष आहे हा संघर्ष देखील एकीकडे फार महत्त्वाचा आहे, कारण अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून मंगेशकर कुटुंब जात असताना त्यांनी केलेला संघर्ष, कुठे करिअरच्या अनुषंगानं गायनासाठी केलेला संघर्ष, व्यक्तिगत आयुष्यातला संघर्ष हा देखील खूप मोठा होता। त्यामुळे एकीकडे संघर्षशील तर दुसरीकडे अलौकिक अशा व्यक्तिमत्वाच्या जाण्यानं एक फार मोठी पोकळी निर्माण झालेली आहे। मात्र यथार्थ आणि कृतार्थ संगीत क्षेत्राची सेवा करून त्यांनी निरोप घेतलेला आहे। माझी अशा व्यक्तिमत्वाला अत्यंत आदरपूर्वक ही श्रद्धांजली आणि भावांजली आहे। आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे, सुमित्रा पवारांच्या प्रचाराला आपण जाऊ? प्रचाराला जाण्याचा प्रश्नच नाही। आम्ही आमचा उमेदवारी अर्ज हा त्यांनी केलेल्या अनुरोधाच्या अनुषंगानं आणि श्रद्धांजलीच्या पार्श्वभूमीवर आम्ही वापस घेतलेला आहे। आमचा त्यांना पाठिंबा नाही। बारामतीकर जनता सतत विवेकबुद्धीने त्यांचा निर्णय ते घेतील। दादांना मुख्यमंत्री म्हणून पाहायचं होतं, मात्र आता सुमित्रा पवारांच्या रूपाने आम्हाला मुख्यमंत्री सुमित्रा पवारांना पाहायला आवडेल। काय वाटतं या स्टेटमेंट मागचं काय होतं? ते अनेक अर्थांनी अडचणीत आलेले आहेत आणि त्यांची एकंदरीतच सर्व जी भूमिका आहे संशयात असल्यामुळे अशा प्रकारची खुशामत त्यांना करावी लागत आहे।